नमस्कार मित्रमंडळी. नमस्कार मित्रमंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? आपण तुम्हाला सांगतो आता काय झालंय. बाग खरं तर तणमुक्तच ठेवायला पाहिजे बरं का. बागेत धनुरा ही असला अजिबात नाहीच यायला पाहिजे. काय बागेत जर धनुरा आला तर मिलीबगला एवढं प्रोत्साहित करते, जास्त प्रोत्साहित करते आणि मिलीबग ह्याच्या बुडाने ह्याच्यावरती भरपूर प्रमाणात राहायला बघतंय. ह्याचा परिणाम बागावरती होतोय. तर तुम्हाला सांगतो ह्याचा दुष्परिणाम होणारं जे आहेत की फवारण्या वाढते, ते बागाला त्रास, पेरूला जे काही फळ आहे त्या फळावर जर एकदा गेलं तरी लवकर कंट्रोल होत नाही, आणि कंट्रोल नाही झालं की सगळ्याच गोष्टी सगळ्या वाढत जाते. ते तुम्हाला सांगतो फवारण्याचा खर्च वाढला, फवारावं लागते. आठवड्यानं 2 फवारण्या घ्यायचे, त्या ठिकाणी 3 होते ते. मग ही सगळं दुष्परिणाम आहेत. तर एक टायमिंगला जर थोडंसं लेट झालं, फवारणे जर वेळेवर, तणाला जर समजा वेळेवर जर हुकवलं, म्हणजे न काढलं जर नाही तर होतंय काय माहिती आहे का, धनुराचं बी येतंय, ते पुन्हा पडते, पुन्हा ते जास्त होते. आणि जी काय मिलीबग आहे ती ह्याला एवढं ॲट्रॅक्टिव्ह, म्हणजे एवढं ह्याच्यावर राहतंय की मापाच्यापेक्षा बाहेर. तर कुठल्या पण बागेत असू द्या किंवा ऊसातसुद्धा. आता ऊसातसुद्धा मी तुम्हाला सांगतो, काल तुम्हाला त्याचा मी व्हिडिओ टाकणारच आहे. मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ 100% काढून टाकीनच, काय विषय नाही. तर ऊसाच्या ह्याच्यावर सुद्धा त्याचं जे काय कांडीचं जी ही आहे का, आवरण आहे का, त्या आवरणाच्या आतल्या बगलीला बसतंय ते. तर ही फळबागासाठी अतिशय धोकादायक आहे आणि त्रासदायक आहे. आणि ही काय होतं आहे माहिती आहे का, ह्याचं जसं ही वाढेल किंवा वातावरण जसं ह्याच्याजोगं होईल त्यावेळेस ह्याची असा स्फोट झाल्यागत होतो. एवढं जास्त प्रमाणात फैलतं ते की बोलायचंच काम नाही. आणि काय होतं आहे ह्याच्यामुळं बागाला जास्त त्रास होतो आहे. मग काय, आपण एकदा फवरून घेतलं होतं, फवरून घेतल्यानंतर पण धनुरा काय मान पडला नाही, तो आलाच. काँग्रेस गवत काही सहजासहजी ही जळत नाही. जळतंय की राऊंड अप किंवा पॅराकॉट वगैरे मिरॅकतर वगैरे मारल्यावर जळतंय, पण हॉटेल एवढं बागात जास्त का नाही औषधं चालत नाही ती, आणि मारायची नाही ती. आणि जर मारली तर होणारा दुष्परिणाम काय होतंय, फळांवरती पुन्हा बिगर पोंब बसवता जर मारलेला असेल तर फळावरती टॉर्चिंग यायला बघतं. आणि टॉर्चिंग आलं, तुम्हाला सांगतो, टॉर्चिंग आलं की फळावरती काळं डाग यायला सुरुवात होती. आणि काळं डाग आलं की ती पेरू तोडून फेकूनच द्यावा लागतो. त्या पेरूचा काय उपयोग होत नाही किंवा कुठल्या प्रकारचा त्याचा म्हणजे फायदाच नाही काय. तर ती डायरेक्टली बघा तोडून फेकून द्यायचा, म्हणजे फळांची संख्या कमी होणार. जेवढं काय आपण पेरूची संख्या धरली ते कमी बसणार, माल कमी निघणार, म्हणजे हे सगळं दुष्परिणाम त्याचा वाढत जातात. तर हाताला एवढं कुठले बी दानात असू द्या, हाताला एवढं धनुराला कंट्रोल मिळवायला हवंच, आणि मिळवलंच पाहिजे. आणि नाही मिळवलं तर मग त्याचं होणारं जे काय परिणाम आहेत त्याला समोर जावं लागतं. फवारण्या वाढतं, ते फवारण्याचा खर्च वाढतोय, पुन्हा आपले टायमिंग बाकीचं सगळं शेड्यूल बदलते सगळं. मग ही जर शेड्यूलला जर एकदम रुटीनमध्ये ठेवायचं असलं तर जेव्हाच्या तेव्हा कामं करायला शिका. आता आमचं तुम्ही म्हणसाल तू लय ज्ञान लागला शिकवायला, तो का काढलं नाही, मग तू धावतो या. माझ्याकडे भांडवल कमी होतं त्याच्यामुळं माझ्याकडून राहिलं. पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वेळेत काम करून घ्या, जेणेकरून तुमचा लॉस व्हायचा नाही. माझा झाला आहे, जे माझं काय झालं आहे ही तुम्हाला मी दावण्याचा प्रयत्न करत असतो. तोटं फायदा दोन्ही बी गोष्टी मी दावत असतो. मी असं काय वाक्याच्या नाही दावत नाही की माझं एवढ्या लाखाची बाग झाली, माझी तेवढ्या लाखाची बाग झाली, मी असं दावत नाही. माझं जे काय खरं आहे ते मी दावण्याचा प्रयत्न करतो. पण असं केल्यावर असं होतं हे दावण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे का पुढले शेतकरी सावध होतो की बाला असं नको आहे करायला, किंवा असं जर केलं तर त्यांच्यासारखं होईल. बरोबर काय म्हणताय? मग सबस्क्राईब करावंच लागतं. आता बघितलं की नाही करा, तुम्हाला आवडलं तर करा. की आता म्हणायचं झालं, पण जर तुम्हाला 100% आवडलं आणि शेतकऱ्यापर्यंत गेले की शेतकऱ्याला बघितलं म्हणायला माणूस राहिला आहे बरं का, खरं सांगतो या. तर आपण काय जंगली रमी खेळा म्हणून सांगत नाही, किंवा आता ती एक मीडियाच्या मार्फत आता तुम्ही ट्रेंड बघत असाल, आता कोण खेळत होतं काय खेळत होतं ती जाऊ द्या विषय, आपल्याला काय घेणं नाही. आपली शेती भरून आपण भलं
बाकीच्या लपड्यात कुटाण्यात पडायचं नाही आपल्याला. आपलं रान भलं आणि आपण भलं. आपला 2 रुपये फायदा कसा होईल हे फक्त बघायचं, बाकीच्यांच्या नादी लागायचं नाही. बरोबर का नाही? काय म्हणताय मग? सबस्क्राईब करावं लागतं आता. ठीक आहे, धन्यवाद.